देशामध्ये असत्य आणि चोरीचा व्यापार भयंकर वाढलेला आहे। या देशामधलं सरकार आणि राज्यामधलं सरकार हे संपूर्णपणे चोरी करून निर्माण झालेलं सरकार आहे। या सत्ताधाऱ्यांनी लोकांचे आमदार चोरले, खासदार चोरले, पक्ष चोरले, चिन्ह चोरले, झेंडे चोरले, नेते चोरले। एवढ्यावर यांचं समाधान झालं नाही तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जे मत आहे ते मत चोरण्याचं काम पण या सरकारने केलं आणि म्हणून या देशातला मतदाराचा जागा झाला आहे। या चोरांना धडा शिकवायचा, त्याचा एक दिशा देणारा आजचा दिवस म्हणजे हा मोर्चा ठरणार आहे। अगदी पाहायला गेलं तर मनसे असेल, संपूर्ण महाविकास आघाडी हे एकत्र येऊन भव्य दिव्य असं आंदोलन पार पडणार, पण काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते ह्या म्हणजे हर्षवर्धन सकपाळ देखील उपस्थित नसणार आहे, काय सांगायला आहे? हे तुम्हाला कोणी सांगितलं ते उपस्थित नसणार म्हणून? तुमच्याकडे काही पुरावा आहे असला तर सांगा मला, म्हणजे मी उत्तर देतो। पण ते दौऱ्यावरती आहेत ना बिहार, त्यांचं ते बघतील ना, तुम्ही कशाला काळजी करता? असं आहे की लाखो लोकांचा मोर्चा हे पहिल्यांदा बघा। या देशामध्ये ज्याला ज्याला वाटतं की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ज्याला ज्याला वाटतं की संविधान टिकलं पाहिजे, ज्याला ज्याला वाटतं की संविधानिक पदं वाचली पाहिजेत, ज्याला ज्याला वाटतं की सर्वसामान्य माणसाचा अधिकार हा अबाधित राहिला पाहिजे, तो माणूस आपला पक्ष विसरून आजच्या मोर्चात सामील झालेला आहे। एकीकडे सत्याचा मोर्चा पार पडत आहे, इथे तुमचा सत्याचा मोर्चा पार पडत आहे, तर दुसरीकडे भाजपचा मुख मोर्चा देखील जे आहे तो गिरगाव येथे पार पडणार आहे, काय सांगाल? आता ते मुखे झाले, भाजपवाल्याचा मुख मोर्चा आहे, आता ते मुखे झालेत, थोडे दिवसाने बहिरे होतील, आणखीन पुढे लंगडे होतील आणि नंतर लुळे पडून जातील। अगदी तुमच्या शिवसेनेचे फायरबँड संजय राऊत देखील, खासदार संजय राऊत या आंदोलनात सत्याच्या मोर्चात उपस्थित नसणार आहे, त्यांच्या प्रकृती कारणास्तव, काय सांगाल? असं आहे की माझे नेते खासदार संजयराव राऊत यांची तब्येत बिघडल्याचं काल मी टीव्हीवर बातमीपत्रामध्ये ऐकलं, तोपर्यंत मला माहीत नव्हतं। खरं तर आमचा हा लढवय्या वाघ आहे। खरं सांगायला गेलं तर प्रत्येक संघर्षामध्ये छातीची ढाल करून, लेखणीची तलवार करून हा लढणारा योद्धा आहे आणि असे संजय राऊत आज घरी आहेत, याचं अनन्वित दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आम्हाला सर्वांना होत आहे। मी माझं ग्रामदैवत आई शारदा देवीला प्रार्थना करतो की संजय राऊतांसारखा लढवय्या योद्धा हा घरात बसणं आई चांगलं नाही आणि म्हणून या योद्ध्याला लवकर ठणठणीत बरा कर आणि ह्या अन्यायाच्या विरोधात सत्याच्या बाजूने लढण्याकरता संजय राऊतांनी लवकर मैदानात उतरावं। शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी देखील संजय राऊत हे लवकरात लवकर येतील आणि या संपूर्ण सत्याच्या लढाईत सामील होतील असं देखील जे आहे ते त्यांनी केलेलं म्हटलं। थँक्यू थँक्यू। गेलो आणि कशासाठी आलीस तिकडे आज? कोणाचा आहे? आदित्य साहेबांचा आहे। हा, आणि कशासाठी मोर्चा केला हा? वोटिंग नाही, बोला वोटिंग साठी। अरे कितवीला आहेस तू आता बाळा? केजी मध्ये। अच्छा, तुला एबीसीडी येतं? बोल एबीसीडी बोल। ABCD EFG HIJ KLMNOP QRST UV WXYZ। पोएम येते? पोएम कोणती? हा पोएम बोल। पोएम तुला येते ती? तुला कोणती पण येते? पोएम बोल ना। कोणती? जॉनी जॉली जॉली जॉनी जॉनी बोल। Johnny yes papa, eat the shoe, no papa, daily lights, no papa, open your mouth, आपण पाहिलं की सगळेच मोर्चासाठी आलेत। ही चिमुरडी, हिचं नाव हिंदवी, हिच्या बाबांसोबत मोर्चाला आलेली आहे आणि एकंदरीत आता पाहता काही वेळात मोर्चा सुरू होईल, पण मोर्चाचा उत्साह जसा जसा वेळ पुढे जातो मोर्चाचा उत्साह सुद्धा वाढत चाललेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवांसह मी संकेत ओराक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर सगळ्याच वयोगटातले लोक हे मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येतं। आत्ताच आपल्या प्रतिनिधींनी एका लहान चिमुकलीशी संवाद साधलाय आणि तिने सुद्धा सांगितलंय की वोटिंगसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय, त्यामुळे
सगळ्याच वयोगटाच्या लोकांचा यामध्ये सहभाग आहे. त्यांना नेमकं माहिती आहे की हा मोर्चा कशासाठी काढण्यात येतोय. वेगवेगळी दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय. राज ठाकरे हे आहेत, उद्धव ठाकरे देखील मोर्चाच्या स्थळी निघालेले आहेत. काही वेळामध्ये ते पोहोचतील. 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर लागेच 2025ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यामध्ये असा काय चमत्कार झाला. दुबार मतदार असतील, डमी इकडे UPचे मुंबईत वोटिंग करतायत, तसेच एका घरामध्ये 100 मतं घुसवलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे बोलायचे की EVM हॅक होत नाही, पण EVM हॅक होत नाही सत्य असलं, पण EVMला प्री प्रोग्रामिंग करता येतं हे परवा राजसाहेबांनी डेमोमध्ये दाखवून दिलं की सगळी मुलं इंजिनियर होती IITचे, त्यांनी ते दाखवून दिलं की प्री प्रोग्रामिंग होऊ शकतं जर हे प्रोग्रामिंग करून मतं वळवत असतील. तर आज हा मोर्चा निघतोय, ज्या मोर्चाच्या माध्यमातून पारदर्शकतेच्या बद्दल सातत्यानं जी भूमिका घेतली जाते विरोधकांकडून, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे वेगवेगळे घोळ मतदार याद्यांमध्ये समोर आलेले आहेत ते घोळ दूर सारावेत आणि त्याच्यानंतर निवडणुकांना सामोरं जावं अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे. नमस्कार. आणि आज विरोधकांनी एल्गार पुकारलेला आहे. एल्गार हा राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्यांमधला जो घोळ सातत्यानं समोर येतोय तो मतदार याद्यांचा घोळ दूर सारावा या मागणीसाठी विरोधकांनी एकजुटीनं उभं राहत सत्याचा मोर्चा म्हणत एक प्रकारे राज्यातल्या सरकारला आणि त्याचबरोबर इथल्या उद्धव ठाकरे सुद्धा निघालेले पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात इथं आता मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे आवाज उठवत आहेत, तो म्हणजे राज्यातल्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे वेगवेगळे आक्षेप नोंदवले जात आहेत, मतदार याद्यांमधले घोळ समोर आणले जात आहेत, त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, ते घोळ निस्तरले जावेत अशा प्रकारची मागणी करत विरोधकांनी आज सत्याचा हा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे दबाव जो आहे तो बनवला जातोय निवडणूक आयोगाच्या वर. देशभरामध्ये विरोधकांकडून सातत्यानं मतदार याद्यांमधल्या घोळांच्या बद्दल, निवडणुकीच्या पारदर्शकतेच्या बद्दल सवाल उपस्थित केले जात होते आणि त्या सगळ्याची पहिली ठिणगी म्हणूया महाराष्ट्रात पडलेली आहे आणि महाराष्ट्रात आज या मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदा रस्त्यावरची लढाई ही विरोधकांनी सुरू केल्याचं दिसतंय. याआधी राहुल गांधींनी अनेक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या बद्दलचे जे आक्षेप आहेत ते नोंदवलेले होते, त्याच्याबद्दलचे काही पुरावे सुद्धा दिलेले होते. निवडणूक आयोगानं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं. पण पहिल्यांदाच असं घडतंय की राज्यातले जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांच्या माध्यमातून मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी, पारदर्शक निवडणुकीच्यासाठी सत्याचा मोर्चा म्हणत आज या सगळ्या मुद्द्यावरून एक विराट मोर्चा काढण्याचा हा निर्णय विरोधकांनी घेतलेला आहे आणि या मोर्चाला मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे विरोधकांची एकजूट दाखवून देण्याबरोबरच निवडणुकीच्या मधल्या पारदर्शकतेच्या बद्दलचा आग्रह धरण्यात आलेला आहे. वेगवेगळे आक्षेप जे नोंदवले जात होते गेल्या काही दिवसापासून, निवडणूक प्रक्रियेतले जे घोळ, मतदार याद्यांमधले घोळ चव्हाट्यावरती आणलेले होते विरोधकांनी, आता मात्र आज या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे या पारदर्शकतेच्या बद्दल कृती व्हावी यासाठी म्हणून विरोधकांनी आज थेट रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चाच्या
मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। आजच्या या मोर्चाच्या नंतर ठरणार आहे विरोधकांची पुढची रणनीती नेमकी काय, कारण एक प्रकारे पारदर्शक निवडणूक प्रक्रिया व्हावी याच्यासाठी विरोधकांनी रान पेटवलेलं आहे। आतापर्यंत पत्रकार परिषदांच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार याद्यांमधले घोळ हे समोर आणण्याचं काम या राजकीय पक्ष विरोधकांच्या कडून करण्यात आलेलं होतं। विशेषतः काँग्रेसनं त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली होती, पण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आता नव्यानं मनसे सुद्धा त्यांच्यासोबत आलेला आहे या मुद्द्याच्या अनुषंगानं। त्यामुळे आज रस्त्यावरची पहिली लढाई आणि त्याची ठिणगी ही मुंबईमधून आज पडतीये। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, साधारण कधीपर्यंत या मोर्चाला सुरुवात होईल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चाला पोहोचले। आपण पाहतोय की उद्धव ठाकरे सुद्धा वेस्ट एंड हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेले आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांना सुद्धा विनंती करण्यात आली की त्यांनी सुद्धा याच हॉटेलमध्ये यावं, जेणेकरून हे तीनही प्रमुख नेते या ठिकाणून एकाच वेळेला निघतील। सगळ्या कार्यकर्त्यांना जे फॅशन स्ट्रीट परिसर आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या परिसरात जमण्यास सांगण्यात आलेले आहे आणि बाकीची सगळी जी मंडळी आहे ती मंडळी म्हणजे प्रमुख नेते जे आहेत ते या वेस्ट एंड हॉटेलमधनं बाहेर पडतील आणि त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी होतील। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत असं कळतंय? हो, राज ठाकरे कारण साधारणतः 2 तास झालेले राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते या हॉटेलमध्ये बसून संपूर्ण नियोजन बघत होते आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा याच ठिकाणी पोहोचलेले आहेत। जसं मी मगाशी सांगितलं की तिन्ही प्रमुख नेते हे वेस्ट एंड हॉटेल इथं भेटतील आणि त्यानंतर इथूनच मोर्चाचं जे आरंभाचं स्थान आहे ज्या ठिकाणून मोर्चा सुरू होणार आहे त्या ठिकाणी जातील आणि तिथून मग हा मोर्चा हे मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळेल। सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये चालणार आहेत, फॅशन स्ट्रीट पासून मेट्रो सिनेमापर्यंत आणि मेट्रो सिनेमा ते पुन्हा महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत। महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर हे सगळे नेते संबोधित करणार आहेत उपस्थितांना। हा मोर्चा का काढण्यात आलेला याची उत्तरं त्यांच्या संभाषणातून किंवा ते जो संवाद साधणार आहे त्यातून दिली जाणार आहेत। आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे वेस्ट एंड हॉटेलला पोहोचलेले आहे जिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आधीच उपस्थित आहेत आणि संपूर्ण कुटुंब खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इथं उपस्थित झालेले आहेत। शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे या सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळातच आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांचं संपूर्ण कुटुंब इतकंच नाही तर शरद थोड्या वेळात इथं पोहोचतील असं सांगितलं जात आहे। तुर्तास ते त्यांच्या निवासानी सिल्वर ओक इथंच असल्याची माहिती मिळते, अजून तरी ते तिथून बाहेर पडलेले नाहीत। प्रणाली आता जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यानुसार जथ्थे या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले दिसत आहेत। रस्त्यावरती प्रतिसाद कसा आहे? आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की प्रतिसाद चांगला मिळताना आपल्याला बघायला मिळतो आहे। आत्ताच आम्ही ज्या हॉटेलच्या बाहेर आहोत त्या हॉटेलच्या समोरून सुद्धा एक मोठा जथ्था जो आहे तो आम्हाला घोषणाबाजी करताना या ठिकाणून घोषणाबाजी करत मोर्चाच्या ठिकाणी जाताना दिसलेला आहे। जवळपास 50 ते 80 जणांचा हा मोर्चा होता, साधारणतः लोकांचा जथ्था होता जो मोर्चाच्या ठिकाणी जायला निघालेला होता। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की या मोर्चाला प्रतिसाद चांगला मिळतोय असं दिसायला लागलंय। मोर्चाच्या ठिकाणी सुद्धा हळूहळू प्रमुख नेते काही जे नेते आहेत ते दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत ते जाऊन पोहोचलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी गर्दीचं नियोजन करताना आपल्याला बघायला मिळते। प्रणाली, एक प्रकारे विरोधकांचं हे शक्ती प्रदर्शन सुद्धा असेल हा मोर्चा म्हणजे? अगदी खरं आहे, याला एक शक्ती प्रदर्शनच म्हणता येईल कारण या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे, मतचोरी करण्यात आलेले विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि त्यामुळे जोपर्यंत मतदार याद्या शुद्ध होत नाही आणि मतचोरीची प्रकरणं थांबत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नये असंच कुठेतरी या सगळ्या विरोधकांचं म्हणणं होतं आणि त्यांची एकजूट दाखवण्याकरता विरोधकांनी हा मोर्चा काढलेला आहे। त्यामुळे साहजिक आहे की विरोधक एक प्रकार सकाळी आलो 10 वाजता। अच्छा, मी ऐकलं मोर्चाला परवानगी नाही अजून? नाही, आम्हाला कधी शिवसेनेला कधी परवानगीची गरज नाही, आम्ही डायरेक्ट जातो। पण काय कायदेशीर कारवाई वगैरे झाली तर? जाऊ दे, आम्ही तयार आहे। 100 केसेस माझ्यावर काय मग आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली, किती वेळात साहेब वगैरे येतील? आता साहेब निघालेले बहुतेक आले असतील इथपर्यंत।
काँग्रेसचे कोण कोण येणार आहेत? सगळे आले, सगळे काँग्रेस. काँग्रेसचे मोठे नेते कोण कोण येणार आहेत? काँग्रेसचे आले, राष्ट्रवादीचे पण आले. वर्षाताई येणार आहेत का? आहे, आले. येणार आहेत वर्षाताई? हो. आणि जर नाही आले तर आपल्यासोबत होते चंद्रकांत खैरे साहेब. ते म्हणाले की काँग्रेसचे पण सगळे नेते येतील, वर्षाताई सुद्धा येतील असं म्हणाले. त्यामुळे बघूया. आपल्यासोबत आहेत यमराज आलेले आहेत. यमराज साहेब, मला सांगा काय बनवून आलात तुम्ही? मी यम बनून आलोय, यमराज. कुणाला घेऊन जाणार? मी इकडच्या मंत्रीला खास कर घेऊन जाणार आणि इकडच्या महानगरपालिका आयुक्ताला पण घेऊन जाणार. त्या लोकांनी लई चुकीचं काम केलं. मला यम लोकून खाली यावं लागलं. इथं जे लोक इथं जिवंतच नाही, त्यांचे मृत्यू झाले, ते आतापर्यंत वरी आलेच नाही. इथं मतदान कसं काय करताय? यांच्या लिस्टमध्ये लई माझ्याकडे लिस्ट आले. एकाचे वय 117 आहे, एकाचे 24 आहेत, 80 आहेत, 90 कुठं आहेत? ते आतापर्यंत वरी आलेच नाही. त्यांना मी घेऊन जाणार. यम है हम. 117 वय म्हणून घेऊन जाणार का? 117 वाल्याला पण घेऊन जाणार, 124 वाल्याला पण घेऊन जाणार. आणि 100 जे व्यक्ती अजून वरी आलेच नाही ते इथं कसं काय मतदान करतात? सगळे मतदान भोगट मतदान आहे इकडचे लोक. त्या मंत्र्यांना पण घेऊन जाणार. कोण करताय वाटतं? घोळ कोण करताय? इथे गोल महानगरपालिकाचे अधिकारी पण करतात, अधिकाचे खासकर मंत्री आमदार पण करतात. त्यांना मी घेऊन जाणारच आहे. आणि जिथं जिथं जरूरत लागेल जनतेला तिथं येणार. येणार म्हणजे येणार. आपण यमराजांना विचारा, यमराज कोणत्या पक्षात आहेत? तुम्ही मला सांगा, यमराज कोणत्या पक्षात आहेत? यमराज ज्या ज्या लोकांवर अन्याय होईल तिथं तर येतं यमराज येणार. आणि खास करून मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी आलो इथे धरतीवर. तुम्ही एक गोष्ट विसरलात, पण एक गोष्ट विसरलात तुम्ही. काय? रेडा कुठे? रेडा मागून येतोय. रेडा मला मागून येतोय. त्या रेडावर त्याला घेऊन जाऊन बांधून खुर्चीवर बसलाय. त्या रेडाला पण घेऊन जाणार. आणि तो बोलतो, मला बोलायची गरज नाही, तो बोलतो पुन्हा येणार, पुन्हा येणार, त्याला घेऊन जाणार. तू कसा येणार मी बघतो. आणि दुसरा बोलतो साला झुकेगा नाही, अभी तेको झुका के लेके जाऊंगा. तुम्ही एक मिनिट, तिसरा पण बाकी आहे त्यांच्यामध्ये, तिसरा नेता पण त्यांच्यामध्ये. त्याचा पण नंबर आहे, त्याला पण माहितच नाही, पण त्याला कधी घेऊन जाणार मी. यम है हम. आपण पाहिलं यमराज इथे आलेले आहेत. यमराजाच्या वेशभूषेमध्ये ही व्यक्ती इथे आलेली आहे आणि ते म्हणतात की मी घेऊन जाणार, मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना घेऊन जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन जाधवांसह मी संकेत ओराक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मतचोरीचा आरोप करत विरोधकांनी जो एल्गार पुकारलेला आहे, त्यानंतर आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच रस्त्यावरची लढाई या मतचोरीच्या विरोधात पुकारण्यात आलेली आहे. आणि यासाठी महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आणि त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज रस्त्यावरती चालून या निवडणूक प्रक्रियेतल्या मतचोरीच्या आणि मतदार याद्यांमधल्या घोळांच्या संदर्भातला मुद्दा हात उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्याबद्दल एक लोकभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि एक प्रकारे एक राजकीय मुद्दा पुढच्या काळामध्ये हा बनू शकतो, ज्या राजकीय मुद्द्याच्या माध्यमातून सरकारला आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेच्या बद्दलच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांकडून केला जातोय. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि सगळ्या इतर विरोधी पक्षांचा मोर्चा आहे आणि लाखोंची गर्दी या मोर्चाला होणार आहे. शेवटी आम्ही जे सगळे निवडणूक लढलो हे सगळे त्या अतिशय त्रुटी असलेल्या मतदार याद्यांवर लढलो. आमच्यापैकी काही लोक त्यामधनं विजयी देखील झाले, पण अनेक उमेदवार जिंकलेले सुद्धा, मी जिंकलो, माझ्यासुद्धा प्रत्येक मतदार यादीमध्ये इतक्या चुका आहेत आणि या चुकांच्या भरोशावर हे सरकार सत्तेवर आले का असा प्रश्न आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आणि तो आमच्या देखील मनामध्ये आहे. आणि सगळा रोष व्यक्त करण्याकरता आज हा मोर्चा निघतो. दादा, काय सांगाल? तुम्ही आंदोलनात सहभागी होतात, सत्याचा मोर्चा जे आहे ते आंदोलनात सहभागी होतात. नाही, बघा, आता लोकशाही वाचवायची असेल तर रस्त्यावर तर आपल्याला उतरावं लागेल. संविधान आणि लोकशाही आता खतरे में आली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण आता रस्त्यावर उतरलो. इलेक्शन कमिशनच्या समोर बोलून पुरावे देऊन सुद्धा काय होत नसेल तर रस्त्यावरची लढाई ही लढावी लागेल.
अगदी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणार आहात राष्ट्रवादी काँग्रेस, पण काँग्रेसचे कुठेही बॅनर पाहायला मिळत नाही या ठिकाणी आणि नेते देखील कोण कोण उपस्थित राहणार आहे हे देखील माहिती नाही का? 2 दिवसापूर्वी सपकाळ साहेब जे त्यांचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आमचा पक्ष सहभागी होणार. आता ते स्टेटमेंट्स काफी आहे आणि काही नेते येऊ शकतात, काही नेते येऊ शकतात. पोस्टर लावलं काय, झेंडा लावला काय, नाही लावला काय, पण उपस्थिती असेल, कार्यकर्ते आले तर मग या आंदोलनात त्यांचा पाठिंबा एवढंच आपल्याला समजावं लागेल. अगदी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या संपूर्ण परिसरात दाखल होत आहेत, पण पोलिसांकडून ह्या ठिकाणून एंट्री नाही आहे, त्या ठिकाणून एंट्री आहे. तुम्हाला मिसगाईड केलं जातं यावरती? हे नेहमीचा तो प्रकार आहे. चाणक्य नीती आहे ना या सरकारमध्ये, आणि चाणक्य नीती म्हणजे कन्फ्यूज करायचं. किती काय केलं तर लोक हुशार आहेत, त्यांना माहिती कुठे यायचं आणि कसं यायचं, आणि त्या पद्धतीने आता लोक यायला तयार आहेत. कारण का आता काय झालं, काही लोक त्या भागात आहे, काही त्या कन्फ्यूज झालेले आहेत, पण नक्कीच पुढच्या 1 तासाभरात सगळे एकत्र यायला सुरुवात होईल. अगदी पाहायला गेलं तर शिवसेनेचे फायरमॅन संजय राऊत जे आहे ते त्यांच्या आजारी असल्या कारणामुळे ते आज उपस्थित नाहीये. उणी भासते का त्यांची आज? 100% आता रोज ते सरकारच्या विरोधात कुठला ना कुठला तरी मुद्दा त्या ठिकाणी आणत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम तिथं चालू होतं. सिंगालीतून या मोर्चाला सुरुवात होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आता आपल्या सोबत आहेत. तुम्ही असंख्य कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी आहोत. सर्वजण वाट पाहतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी येणार? सर्वजण वाट पाहतात की मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी येणार? पवार साहेब आणि इतर सर्व मंडळी येत आहेत. राजसाहेब उद्धव साहेब आलेले आहेत आणि लवकरच मोर्चाला सुरुवात होईल. अजून लोक खूप येत आहेत. सत्याचा मोर्चा आहे. मतचोरीच्या संदर्भात हा मोर्चा काढला जातोय. सर्व पक्षीय सर्व विरोधक एकत्र हा तर तसं तर आहे. सर्व विरोधी पक्षांनी लोक एकत्र आलेले आहेत आणि आपल्या जे प्रामाणिक मागण्या ते करतात. आपण इथं पाहतो की सर्व नेते आता मोर्चा काढून एका ट्रकवरती निघणार. आपण समोर पाहतोय की हा ट्रक आहे आणि या ट्रकवरती सर्व नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई आले, इतरही सर्व पक्षीय नेत्यांना इथे निमंत्रण देण्यात आलेले आहे. सर्व या ट्रकवर मोर्चाच्या दिशेने निघणार आहेत. नाही आता प्रतिक्रिया वगैरे काही नाही. आता मोर्चाची तयारी आहे. मोर्चा झाल्यावरती आपल्याला कळेल मोर्चा किती भव्य होता. नाही आता प्रतिक्रिया वगैरे काही नाही. आता मोर्चाची तयारी आहे. मोर्चा झाल्यावरती आपल्याला कळेल मोर्चा किती भव्य होता.